अवैधरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटने केली अटक। गोपनीय माहितीच्या आधारे 8 बांगलादेशी नागरिकांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली असून यातील अटक केलेले संशयित आरोपी सुमन कालाम काझी, अब्दुल्ला अलीम मंडल, साहिल मफिजुल मंडल, लासेल नूर अली शंतर, मोहसिन मैफिजुन मुल्ला, आसाद अरशद अली मुल्ला, आलिम सुआन खान मंडल, अलामीन आमिनुर शेख हे असून यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबतचा पुरावा मागितला असताना त्यांनी उपलब्ध न करून दिल्याने संशयित त्यांना अटक करण्यात आले आहे। या उल्लेखनीय कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, विश्वास चौहानके, गणेश वाघ, प्रवीण वेटाळ, समीर चंद्र मोरे, युवराज कान महाले तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी हे होते। कन्स्ट्रक्शन साइटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत। त्यावेळेला सदर बातमी 4 दिवसांपासून त्या ठिकाणी वेषांतर करून काही मजुराचे वेषांतर करून तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्मांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सुपरवायझर तसेच मजुराचं केलं होतं। माझ्यासोबत अजून सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे EPI जवान तसेच सुपरवायझर म्हणजे काय नक्की काय रोल करत होतो त्या ठिकाणी। तसेच माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाघ सर, हवलदार वाघ आमचे, तसेच सुपरवायझरच्या आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्या सोबत होत्या। तसेच मजुराचा रोल अजून महत्वाचा त्यांनी बनवला आमचे पठाण हे साहेब पठाण होते। असे आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो। रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली। खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली। वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इस्मांना ताब्यात घेतले। नाशिक टुडे न्यूज, नाशिक।